नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय आहे गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे असे काही प्रश्न सोडवणार आहोत की ज्याच्यामुळे मेरिट ठरतं। म्हणजेच काय की जे प्रश्न आपल्याला गुंतागुंतीचे वाटतात पण ते तसे नसतात। मग असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत जेणेकरून तुमचा स्कोअर वाढणार आहे आणि नक्कीच तुम्ही मेरिटमध्ये येणार आहात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, एका बिस्किटाचे वजन 30 ग्रॅम भरते अशा 1.25 डझन बिस्किटांचा एक पुडा व असे समान 2 शेकडा पुडे एका बॉक्समध्ये भरले तेव्हा गाडीत एकूण 500 किलोग्रॅम वजन झाले, तर गाडीत एकूण किती बॉक्स भरले? बघा प्रश्न असा वाटतो खूप मोठा आहे, म्हणजे खूप अवघड असेल, पण तसं काही नाही आहे। प्रश्न समजून घेऊया आधी। बघा एका बिस्किटाचं वजन किती आहे? 30 ग्रॅम आहे। मग बघा इथे लिहून घेऊया आपण, एक बिस्किट 30 ग्रॅमचं आहे। एक बिस्किट 30 ग्रॅमचं आहे। जीएम म्हणजे ग्रॅम, ठीक आहे। आता अशा 1.25 डझन बिस्किटांचा एक पुडा, मग एका पुड्यामध्ये किती बिस्किट आहेत? बघा एका पुड्यामध्ये 1.25 डझन, मग आपल्याला माहिती आहे एक डझन, बघा एक डझन म्हणजे 12 बिस्किटं, अर्धा डझन म्हणजे 6 बिस्किटं आणि पाव डझन म्हणजे 3 बिस्किटं। मग 1.25 डझन कधी होतो? तर एक डझन पूर्ण आणि पाव डझन, पाव डझन म्हणजे 3, मग 12 आणि 3 किती झाले? 15। किती झाले? 15 बिस्किटं, म्हणजे एका पुड्यामध्ये 15 बिस्किटं। आता बघा एका बिस्किटाचं वजन किती आहे? 30 ग्रॅम। मग या 15 बिस्किटांचं वजन काढूया गुणिले 30 करून। मग बघा 15 त्रिक 45 आणि हा 0 आहे तसा, हे काय आहे? म्हणजे एका पुड्याचं वजन आहे 450 ग्रॅम। बघा एका पुड्याचं वजन आहे 450 ग्रॅम। आता बघा असे समान 2 शेकडा पुडे एका बॉक्समध्ये भरले। आता असेच 2 शेकडा पुडे एका बॉक्समध्ये भरलेत। आता 2 शेकडा म्हणजे काय? 200, म्हणजे एका बॉक्समध्ये 200 पुडे, है की नाही? एक बॉक्समध्ये 200 पुडे एवढ्या वजनाचे भरले। आता बघा जेव्हा गाडीत भरले तेव्हा गाडीत एकूण 500 किलोग्रॅम वजन झाले, तर गाडीत एकूण किती बॉक्स भरले? एका बॉक्समध्ये 200 पुडे, मग वजन एवढं। मग आता हे 200 पुड्या, बघा एका पुड्याचं वजन जर 450 असेल, आता बघा एका पुड्याचं वजन 450 ग्रॅम, एका बॉक्समध्ये 200 पुडे आहेत, म्हणजे 200 पुड्यांचं वजन काढूया आपण 200 गुणिले 450 करून। मग आपल्याला माहिती आहे 45 दुने 90 आणि 1 2 3, 1 2 3, हे 3 शून्य। आता हे झालं ग्रॅममध्ये, है की नाही? हे झालं ग्रॅममध्ये, पण आपण किलोग्रॅममध्ये काढूया। मग बघा किलोग्रॅम होण्यासाठी किती आहे? 90 किलो। 90 किलो म्हणजे 200 पुड्यांचं वजन आहे 90 किलो। आता बघा ज्यावेळेस हे गाडीमध्ये भरले त्यावेळेस किती वजन होतं? 22,500 किलोग्रॅम होतं वजन। मग आपण काय करूया, 200 पुड्यांचं वजन आहे 90 किलो, मग या 22,500ला 90ने काय करूया आपण? भागूया। मग बघा ह्या शून्याला 0 गेला आणि मग आता काय 9च्या पड्यामध्ये 22 नाही आहेत, मग 9 दुने 18, 9 दुने 18, 18 19 20 21 22, वरून घेतले हे 5, बाकी 4 राहिले आणि वरून घेतले हे 5। आता बघा 9 5 45, यांची वजाबाकी आली 0, वरून हा 0 राहिला होता तो खाली घेतला, 0ला 0चा भाग, बघा इथे या पद्धतीने आला, बाकी आली 0। मग आपलं उत्तर किती आलं? 250। मग बघा
एका बॉक्समध्ये 200 पुडे, 200 पुड्यांचं पूर्ण वजन केलं तर किती आलं? 90 किलोग्रॅम. म्हणजे एका बॉक्सचं वजन, पूर्ण त्या बिस्किटांचं वजन किती? 90 किलोग्रॅम होतं. मग असं ह्याला भाग घालवल्यावर किती आलं? 250. म्हणजे त्या गाडीमध्ये 250 बॉक्स भरलेले आहेत. मग बघा बरं, 250 म्हणजेच किती? 250. मग बघा बरं, इथे 250 हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 250. पुढचा प्रश्न बघा. पाऊणशे व्यक्तींना प्रत्येकी 1.25 किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाटली तर 800 रुपये प्रति किलो दराने एकूण किती खर्च येईल? आता बघा, पाऊणशे व्यक्ती आहेत म्हणजे किती व्यक्ती आहेत? पाऊणशे म्हणजे 100चा पाऊणशे भाग, म्हणजेच 75 व्यक्ती आहेत. किती व्यक्ती आहेत? 75 व्यक्ती आहेत. आता इथे आपल्याला सांगितलंय काय? प्रत्येकी 1.25 किलोग्रॅम, म्हणजे एका व्यक्तीला किती? 1.25 किलोग्रॅम. मग आता आपल्याला माहिती आहे 1.25 किलो म्हणजे काय? 1 किलो आणि वर पाव भाग, म्हणजेच किती? 1250 ग्रॅम मिठाई एका व्यक्तीला. असं एकूण व्यक्ती किती आहेत? 75 व्यक्ती आहेत. मग याला काय करूया आपण? 75ने गुणूया, म्हणजे आपल्याला एकूण किती मिठाई वाटली हे कळेल. मग बघा, 5 0 0, 5 5 25, हातचाला 2, 5 दुणे 10, 10 आणि 2 12, परत हातचा 1, 5 1 5, 5 आणि 1 6. आता बघा, याचं काम झालं, इथे 0 देतो. आता 7 0 0, 7 5 35, 7 दुणे 14, 15 16 17, हातचाला 1, 7 1 7 आणि हातचा 1 8. मग बघा बरं, शून्यांची बेरीज 0, 5 आणि 0 5, 2 आणि 5 7, 6 आणि 7 13, हातचाला 1 8 आणि 1 9. आता हे ग्रॅममध्ये आहे. ही मिठाई आपण ग्रॅममध्ये काढली, म्हणजे ही पण कशी आहे? ग्रॅममध्ये आहे. पण आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग डावीकडून आपण 3 घरं इकडे आलो की काय होतं? एकूण मिठाई किती वाटली? 93 किलो 750 ग्रॅम. बघा, आता 1 किलो मिठाई 800 रुपये आहे. इथे आपल्याला दिले की नाही? प्रति 800 रुपये प्रति किलो, म्हणजे 1 किलो मिठाईला 800 रुपये लागतात. मिठाई किती आहे? 93 किलो 750 ग्रॅम. आता बघा, 1 किलोला जर 800 रुपये तर अर्धा किलोला 400 रुपये आणि पाव किलोला 200 रुपये आणि पाऊण किलोला, म्हणजे पाऊण किलो म्हणजे हे असं, पाऊण किलोला किती? 600 रुपये. ठीक आहे. आता बघा, आपल्याला 93 किलोचं मिठाईचे रेट काढायचं आहे. अरे आपण 93 किलोचा काढूया. मग इथे काय करूया आपण? 93 गुणिले 800 करूया. मग आता बघा, 8 त्रिक, बघा ह्याने 8 त्रिक 24, हातचाला 2, 8 9 72 आणि 2 हातचा 73 74 आणि हे 2 शून्य आहेत तसे देऊया. म्हणजे 93 किलो मिठाईचे किती झाले? 74,400 रुपये झाले. आणि पाऊण किलो मिठाईचे किती? 600 रुपये आहेत. कारण हे बघा, 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण किलो मिठाईचा रेट आहे 600 रुपये. मग हे 600 आपण काय करूया? इथे मिळवूया. बघा, 0 0, 4 आणि 6 10, हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि हे 7 7. मग बघा बरं, आपलं उत्तर किती आले? 75,000. म्हणजेच 800 रुपये प्रति किलो या दराने सगळ्यांना 75 व्यक्तींना 1.25 किलोग्रॅम मिठाई वाटण्यासाठी एकूण खर्च येणार आहे 75,000 रुपये. मग बघा बरं, पर्यायामध्ये 75,000 कुठे आहे? तर बघा, 75,000 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 75,000. पुढचा प्रश्न बघा. 1 गुणिले 1 बरोबर A यामधील उदाहरणात अक्षर वापरून कोणता गुणधर्म खालील कोणत्या पर्यायातून दिसून येतो? मग इथे काय कॅल्क्युलेशन करायचं आहे का? काहीच नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे? जे सूत्र दिले त्याच्यासाठी कोणतं विधान योग्य आहे किंवा कोणता गुणधर्म योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग बघा, 1 ला कोणत्याही संख्येने गुणल्यास उत्तर 1च येते. मग बघा, 1 ला कोणत्याही संख्येने गुणल्यास उत्तर 1 येते. हे चुकीचं आहे, कारण कोणत्याही संख्येने गुणले की उत्तर काय येणार आहे? 2च येणार आहे, किंवा वेगळी संख्या ज्याने गुणू ते उत्तर येणार आहे. म्हणजे हे इथे लागू होतंय का? नाही होते लागू. आता बघा, कोणत्याही संख्येत 1 मिळवला असता येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते. कोणत्याही संख्येत. मग कोणती संख्या? म्हणजे आपण इथे A दिलाय तर आपण A घेऊया. 1 मिळवला असता
बेरीज त्या संख्ये एवढीच येते, मग बेरीज ए येणार आहे. पण इथे मिळवलं आहे, पण इथे मात्र गुणाकार आहे, म्हणजे हे दुसरं येईल का गुणधर्म याच्यासाठी? नाही येणार, म्हणून हे उत्तर येणार नाही. तिसरं बघा, कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता येणारा गुणाकार त्या संख्ये एवढाच असतो. मग कोणतीही संख्या म्हणजे ए घेऊया, कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यावर येणारा गुणाकार ती संख्याच असते किंवा गुणाकार त्या संख्ये एवढाच असतो, म्हणजे या संख्ये एवढा. बघा इथे ए आहे तर इथे पण ए आहे, म्हणजे हा गुणधर्म कसा आहे? या इक्वेशनसाठी हा गुणधर्म योग्य आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चौथा बघा, कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता येणारा गुणाकार एकच असतो. कोणतीही संख्या म्हणजे ए घेतला, त्याला जर 1 ने गुणलं तर येणारा गुणाकार 1 येईल का? नाही, ए येणार आहे. मग इथे हे सुद्धा लागू होत नाही, म्हणून मी ते योग्य गुणधर्म आहे या इक्वेशनसाठी योग्य गुणधर्म आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, क्ष ही एक विषम संख्या आहे, तर असत्य विधान निवडा. बघा 6 गुणिले क्ष ही एक विषम संख्या नाही. आता क्ष ही एक विषम संख्या आहे, मग बघा इथे क्षसाठी मी कोणता अंक, कोणताही एक विषम संख्या घेऊया. इथे मी 5 घेते, कारण 5 ही विषम संख्या आहे आणि आपल्याला तेच सांगितलं की क्ष ही विषम संख्या आहे. मग यातलं असत्य विधान कोणतं आहे ते बघायचं आहे. आता बघा 6 गुणिले क्ष ही एक विषम संख्या नाही, मग आपण क्ष म्हणजे 5 घेतलाय, मग काय करूया आपण 6ला 5 ने गुणूया. 6 पंचा 30, येणारं उत्तर समसंख्या आलं. मग इथे सांगितलंय विषम संख्या नाही, मग नाहीच आहे, ही विषम संख्या नाहीच आहे, समसंख्या आहे, म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य आहे. पण आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे, म्हणून हे उत्तर येणार नाही. दुसरं बघा, क्ष अधिक 11 ही एक समसंख्या आहे. क्ष म्हणजे किती घेतलंय आपण? 5. 5 मध्ये 11 मिळवले, उत्तर किती येतं? 16 येतं, बरोबर आहे. मग बघा बरं, 16 ही समसंख्याच आहे, मग इथे पण तेच दिले, क्ष अधिक 11 ही समसंख्या, म्हणजे हे पण कसं आहे? बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आपल्याला असत्य विचारलंय क्ष गुणिले क्ष, मग इथे काय करूया आपण? क्षसाठी 5 घेतलाय, मग 5चा गुणाकार 5 पर्यंत, 5 5 25, मग 25 ही विषम संख्या आहे. मग क्ष गुणिले क्ष ही एक विषम संख्या आहे, हे कसं आहे? हे पण बरोबर आहे की नाही. आता चौथा पर्याय बघूया, क्ष अधिक 2 ही लगतची नंतरची पहिली समसंख्या आहे. क्ष म्हणजे किती घेतलाय? 5 घेतलाय, 5च्या नंतर 5 मध्ये किती मिळवायचे? 2, 5 आणि 2 7. आता बघा नंतरची पहिली समसंख्या दिली आहे, मग पहिली समसंख्या 5 आणि 5च्या विषम संख्या आहे ना 5, पण आपल्याला इथे समसंख्या दिले, मग 5 मध्ये 2 मिळवल्यावर आपल्याला पहिली विषम संख्या मिळते, पण इथे मात्र काय दिले? समसंख्या दिले. मग ही समसंख्या आहे का? नाही. मग असत्य विधान कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे असत्य विधान आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्ष अधिक 2. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा आहे, छान आहे प्रश्न. 1 लिटर पेट्रोलची किंमत 120 रुपये आहे. मधुराने गाडीत 6.5 लिटर पेट्रोल टाकले, तेव्हा पंपावरून तिला 50 रुपयांच्या 4 नोटा व 5 रुपयांची 4 नाणी परत दिली, तर मधुराने कशा प्रकारे पैसे दिले असतील? आता बघा 1 लिटर पेट्रोल किती रुपयाला आहे? 120 रुपयांना आहे, ठीक आहे. मधुराने गाडीत किती टाकले पेट्रोल? 6.5 लिटर. 6.5 लिटर म्हणजे काय? 6 आणि अर्धा. मग आधी आपण 6 लिटरचं करूया. 12 पंचे 60, 12 72 आणि हे 1 0, 720 रुपये हे 6 लिटरचे झाले. आता बघा 120 रुपये लिटर असेल तर अर्धा लिटरची किंमत किती? 120च्या निम्मे 60, हे की नाही, म्हणून मी ते 60 मी मिळवले, कारण हे अर्धा लिटर पेट्रोलची किंमत आहे. मग बघा 0, 6 आणि 2 8 आणि हे 707, मग आपलं उत्तर किती आलं? 780 रुपयाचं पेट्रोल तिनं गाडीमध्ये टाकलेलं आहे. आता तिला पेट्रोल पंपावरून सुट्टे पैसे किती दिलेत बघा? 50 रुपयांच्या 4 नोटा. नेहमी मी सांगते चाचीचे म्हणजे गुणाकार, मग 50च्या 4 म्हणजे बघा इथे 50च्या 4 नोटा, मग 5 चोक 20 आणि हा 1 0 आहे तसं हे 200. 5 रुपयांची 4 नाणी, मग 5 रुपयांची 4 नाणी, 5 चोक 20, ह्यांची बेरीज करूया. बघा उत्तर किती आलं? 220 रुपये तिला परत दिले. मग हे 780 रुपये बिल झाले ना पेट्रोलचं, त्याच्यामध्ये तिला दिलेले पैसे मिळवूया.
म्हणजे आपण तिने किती रुपये दुकानदाराला दिले किंवा त्या पेट्रोल पंपाला दिले हे आपल्याला लक्षात येईल. शून्यांची बेरीज 0, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 7 8 9 आणि हा 1 10. किती आलं उत्तर? 1000 रुपये. म्हणजे तिनं पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी 1000 रुपये दिले असतील. आता बघा पर्यायांचा विचार करूया थोडासा. आता बघा 200च्या 4 नोटा, मग बेचोक 8 आणि हे 2 शून्य किती झाले? 800 रुपये. 800 रुपये दिले असतील का? नाही. 100च्या 9 नोटा, मग किती? 900 रुपये. नाही. 500 रुपयाच्या 3 नोटा, 5 त्रिक 15 आणि हे 2 शून्य 1500 का? नाही. मग इथे बघा 500 रुपयांच्या 2 नोटा, 5 दुने 10 आणि हे 2 शून्य आहेत तसे ठेवूया. किती झाले? 1000. मग तिनं पण बघा 1000 रुपयेच दिलेले आहे असं आपण काढलं. म्हणून मी इथे उत्तर काय आहे? तिने 500 रुपयांच्या 2 नोटा दिलेल्या असतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. अयोग्य पर्याय निवडा. खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. 15°-16, 16°-15 याच्यामध्ये मोठं कोणतं दाखवलं आहे? तर हे इकडचं चिन्ह, इकडचा अपूर्णांक मोठा दाखवला आहे. आता बघा ज्यावेळेस अंशापेक्षा छेद आहे तो मोठा असतो त्यावेळेस तो कसा असतो? छोटा असतो. पण छेदापेक्षा अंश मोठा असतो त्यावेळेस तो कसा असतो? मोठा असतो. आता इथे बघा, आता मी ते लिहून घेते गणित बघा. 15°-16 आणि इथे 16°-15. आता यांचं आपल्याला हे नक्की जर कळत नसेल तर आपण काय करायचं? इथे भाग घालवायचा. बघा जसं मी घालवते तसं 16नी 15ला भागूया. तर 16पेक्षा 15 कसं आहे? लहान आहे. मग आपण काय करतो? लहान संख्या असल्यावर शून्याचा भाग घालवतो. मग 16 0 0, 15तून 0 गेले, 15च राहिले. आता इथे आपण पॉईंट घेतो आणि इथे आपण काय करतो? 0 घेतो. आता बघा 16च्या पाढ्यामध्ये 150 नाही आहेत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 16 9 144. मग बघा परत इथे बाकी किती राहते? 6 राहते, आहे की नाही? परत बाकी किती राहते? 6 राहते. म्हणजे पूर्ण भाग जात नाही. पण बघा इथे भागाकाराचं बघा 0.9 भागाकाराला आहे. आता इथे बघा या 15नी आपल्याला माहिती छेदाने आपण अंशाला भागतो. मग या 15नी 16ला भागूया. 15च्या पाढ्यामध्ये 16 नाहीत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 15 आहे. मग 15 1 15, 16मधून 15 गेले, बाकी राहिली 1. आता इथे आपण काय करतो? पॉईंट घेतो आणि इथे 0 देतो. परत ह्याच्यापेक्षा लहान संख्या आहे म्हणजे 15 0 0, बाकी किती आली? 10 आली. आपण इथे पॉईंट एकदा दिला तर आपण इथे परतच्या वेळेस 0 घेऊ शकतो. मग बघा बरं 15च्या पाढ्यामध्ये 100 आहेत का? नाही आहेत. मग 15 सक 90, 15 सक 90 पूर्ण भाग जाणारच नाही आणि आपल्याला घालवायचं पण आहे. आपल्याला फक्त याच्याशी देणं घेणं आहे. याचं किती आलं आहे? 0.9 आणि याचं 1.06. आता 0 पुढे आहे आणि इथे 1 पुढे आहे. मग 0 मोठा का 1 मोठा? तर 1 मोठा. म्हणून मग हा अपूर्णांक आहे तो कसा आहे? मोठा आहे. म्हणून मग इथे जे दिलं आहे ते कसं आहे? चिन्ह योग्य आहे. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 कसा आहे? योग्य आहे. आपल्याला अयोग्य निवडायचं आहे. आता इथे बघा 4.1/4 अधिक 3.1/2. आता बघा आधी आपण 4 पूर्णांक आणि 3 पूर्णांक यांची बेरीज करूया. मग 4 आणि 3 किती झाले? 7 झाले. आता हा अपूर्णांक आहे तसं लिहून घेऊया. 1/4 अधिक 1/2. बघा छेद समान असल्याशिवाय भागाकार होत नाही. छेद समान असल्याशिवाय बेरीज किंवा वजाबाकी काहीच होत नाही. ते बेरीज करायची आहे. मग बघा छेद समान होण्यासाठी आपण जर या अपूर्णांकाला 2 ने गुणलं तर बरोबर इथे छेद समान होतोय. म्हणून मग छेदात 2 ने गुणले तर अंशाला आपण काय करायचं? 2 ने गुणायचं आहे. 7 पूर्णांक आहे तसं राहू दे. 1/4 पण आहे तसं लिहून घ्यायचं. बे 1 बे, बे 2 4. बघा बरं छेद आता समान झाला. आता अंशांची आपण काय करूया? बेरीज करूया. 7.1 आणि 2 3 आणि हे छेदातले 4 एकदाच लिहायचे. आता बघा 7.3/4 हा पाऊण भाग आहे. मग 7 पूर्ण आणि पाऊण भाग म्हणजेच आपण काय त्याला म्हणतो? 7.25. म्हणजे हे पण कसं आहे? योग्य आहे. आता तिसरा पर्याय बघूया. 51 मधून 24 गेले. बघा 51 मधून 24 गेले, 30 राहिले.
आणि 68मधून 38 गेले, तर इथे बाकी किती राहिले? 30 राहिले. सॉरी, माझे इथे 30 आलं, चुकलं आहे. 51मधून 24 गेले, 27 राहिले. वर येणार आहेत 27 आणि खाली छेदामध्ये 30 येणार आहे. आता याचे फॅक्टर बघा इथे दिलेले आहे त्यांनी सॉल्व करून. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, जे की इथे दिलेलंच आहे. म्हणजे हे अंश कसा आहे? योग्य आहे. आता बघा 2 त्रिक 6, 6 पंचा 30, छेदामध्ये 30च आहे, म्हणून मग हे सुद्धा कसं आहे? योग्य आहे. मग चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. कसं ते बघूया. बघा चौथ्या पर्यायामध्ये अशा संख्या दिल्यात. आता आपण इथे काय करायचं? बघा इथे जेवढी हे गुणाकार आहे याचं पण आपण काय करूया? नीट करून घेऊया. 32/18 भागाकाराचं काय होतं? गुणाकार होतो, फक्त खालच्या संख्या वर आणि वरची संख्या खाली होते या पद्धतीनं. आणि हे आहे तसं राहणार आहे 12/8 आणि हे 16/9. आता जेवढी काटाकाटी होते तेवढे काय करूया? करून घेऊया. बघा 4 दुने 8, 4 त्रिक 12, 2 एके 2, 2 आठी 16. आता बघा राहिलं आहे काय? इथे बघा 3 एके 3, 3 त्रिक 9, बघा 3 त्रिक 9. आता राहिलं आहे काय वर? 8/3. बघा इथे लिहिते मी, डाव्या बाजूला राहिले 8/3. आता इथे बघा 8 एके 8, 8 चौक 32 आणि बघा 6 एके 7, 7 दुने 12, 6 त्रिक 18. इथे वर राहिले 4 आणि खाली आले 3, 4 आणि हे 3. आता बघा मग बघा डावी बाजू आणि उजवी बाजू सेम आहे का? नाही आहे सेम. इथे 8 आहे आणि इथे 4 आहे. छेद समान असलं तरी डावी आणि उजवी बाजू सेम नाही. मग आपल्याला बघा पर्याय क्रमांक 4मध्ये काय दिले? बरोबर चिन्ह दिलं होतं. मग हे सेम नाही आहे, म्हणजे असत्य विधान कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.